चला लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीविषयी खूप महत्त्वाची या ठिकाणी अपडेट आली आहे। तुम्ही पाहू शकता की लाडकी बहीण योजना 18 जूनची अपडेट आहे। 3000 रुपये एकत्रित या ठिकाणी लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये पडणार आहे। स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी सांगणार आहे। त्या 48 तासांमध्ये त्यांच्या अकाउंटवरती 2 हप्ते पडणार आहेत। लाडक्या बहिणींनो खूप महत्त्वाची अपडेट आहे। 15 जूनचे जूनचे 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये आलेले आहेत। महिलांना आता नवीन योजना देखील सुरू करण्यात आलेली आहे। कोणत्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत नवीन आणि कोणत्या महिला त्या योजनेला पात्र आहेत ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता टेन्शन घ्यायची काही गरज नाही। लाडकी बहीण योजना 18 जूनची अपडेट आहे। जून महिन्याचे 1500 रुपये तुमच्या अकाउंटवरती आलेले आहेत। आता 3000 रुपये एकत्रितरित्या तुमच्या अकाउंटवरती येणार आहे। स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी देखील तुम्हाला सांगितलेलं आहे 2 हप्ते पडणार आहेत एकत्रितरित्या आणि बऱ्याच महिलांना मे महिन्याचे देखील पडलेले आहेत। सर्व मी तुम्हाला शंका एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तारीख देखील सांगणार आहे, या तारखेला तुम्हाला पैसे भेटणार आहेत हे देखील सांगणार आहे। स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे। फक्त तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहते आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेटत असते। त्यामुळे तुम्ही चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला 100 लाईक्स आलीच पाहिजे। लाडक्या बहिणींनो 100 लाईक्स करून टाका। खूप अशी महत्त्वाची दमदार अपडेट मी तुम्हाला घेऊन येतो। हा व्हिडिओ बऱ्याच माता भगिनींकडे गेलेला पाहिजे। लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बऱ्याच महिला व्हिडिओ पाहत आहेत परंतु सबस्क्राईब नाही करत। लवकरात लवकर माता भगिनींनो सबस्क्राईब करून घ्या, कारण लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहते आपल्या चॅनलवरती भेटत असते। फक्त 4 ते 5 मिनिटं द्या या व्हिडिओला, सर्व शंका तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे। चला जराही वेळ न गमावता आपण अपडेटला सुरुवात करूया। अपडेट महत्त्वाची आहे तुमच्यासाठी। आता अपडेट अशी आहे, पाहू शकता की लाडक्या बहिणींनो अपडेट अशी आहे की लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांना एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाची योजना ठरत आहे आणि आहेच। पहा महत्त्वाची अपडेट तुम्हाला एक आलेली आहे। तुम्ही पाहू शकता की या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली। जुलै 2024 पासून या योजनेच्या अंतर्गत प्रत्यक्षात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लाभ दिला जातोय। या अंतर्गत लाडक्या बहिणींच्या दर महिन्याला 1500 रुपये हे दिले जातात, यात काही शंका नाही। जुलै 2024 ते मे 25 या कालावधीमधील एकूण 11 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत। 11 हप्ते तुम्हाला भेटलेले आहेत। 11 हप्ते म्हणजे 16,500 रुपये तुम्हाला भेटलेले आहेत, यात काही शंका नाही। लाडक्या बहिणींनो फक्त आता लाडक्या बहिणींचा प्रश्न असा आहे की जुलै महिन्याचे पैसे कधी येणार। मे महिन्याचे पैसे आले असतील तर लवकरात लवकर तुम्ही कमेंट करा की होय दादा या ठिकाणी मे महिन्याचे पैसे आलेले, म्हणजे मला व्हिडिओ बनवायला सोपं जाईल की अपडेट द्यायला लाडक्या बहिणींना, कारण लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहते आपल्या चॅनलवरती भेटत असते। त्यामुळे लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। पहा पुढील अपडेट अशी आहे। पहा या योजनेचा 11वा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता हा जून महिन्याच्या सुरुवातीला वर्ग करण्यात आलेला आहे। यामुळे जून महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार, जून महिन्यात जमा होणार की जुलै महिन्यात, असा प्रश्न लाभार्थी महिलांकडून होत आहे। आता त्यांचं पण खरं आहे, मे महिन्याच्या हप्त्याला उशीर का झाला, कारण सरकारची छाननी प्रक्रिया सुरू होती। छाननी प्रक्रिया सुरू असल्यामुळे बऱ्याच सरकारला गैरवापर करत होते या योजनेचा, त्यामुळे त्या महिलांना आता इथून सरकार अपात्र ठरवलेलं आहे सरकारने, त्या महिलांना हप्ते भेटणार नाहीत। मग त्या महिलांनंतर 10 हप्ते भेटले, त्या महिलांचं काय, त्यांना 10 हप्ते भेटलेले आहेत, मग ते 10 हप्ते वापस घेणार का सरकार? 10 हप्ते तुमचे वापस घेणार नाही, हे पण लक्षात घ्यायचं आहे। 10 हप्ते तुमचे वापस घेणार नाही, फक्त तुम्हाला इथून पुढं लाडक्या बहिणींचा 11वा आणि 12वा हप्ता इथून पुढे सर्व कोणतेही हप्ते असू द्या ते तुम्हाला पडणारे नाहीत। ही बाब तुम्हाला चांगल्या रीतीने लक्षात घ्यायची आहे। ज्या महिला पात्र आहेत अशा महिलांना देखील मे महिन्याचे पैसे पडले आहेत। जर पैसे पडले असेल तर तुम्ही कमेंट करा की होय दादा आम्हाला 1500 रुपये पडलेले, जून महिन्याचे कधी पडणार ही तारीख मी तुम्हाला सांगणार आहे। मी तुम्हाला सांगितलं होतं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये की मे महिन्याचे पैसे या तारखेला पडणार आहेत, हमखास त्याच तारखेला पडले का नाही हे सांग। मग आता जून महिन्याची तारीख सांगणार आहे, जून महिन्याचे पैसे हमखास त्याच तारखेला पडणार। फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तारीख सांगणार आहे मी। खूप दमदार अशी अपडेट आहे आणि नवीन योजना देखील सुरुवात झालेली आहे, त्या योजना देखील मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही पात्र आहात का नाही त्या योजनेला ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। फक्त हा व्हिडिओला 100 लाईक्स आलेच पाहिजे, लवकरात लवकर लाईक करून घ्या, कारण लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू द्या आपल्या चॅनलवरती भेटत तर असतेच, परंतु हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। खूप माता भगिनींकडे पोहोचला पाहिजे, त्यांना गरज आहे। लाडक्या बहिणींचे पैसे त्यांच्या अकाउंटवरती कधी येणार हे पाहायचं असेल तर आपल्याला या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल, कारण या चॅनलवरती सर्वात अगोदर अपडेट दिलेली जाते। आता पहा, दरम्यान जून महिन्याचा 12वा हप्ता हा 15 जून ते 20 जून दरम्यान जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पहा जून महिन्याचा 12वा हप्ता ह्या 15 ते 20 जून दरम्यान जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। यामुळे या काळात जून महिन्याचा हप्ता जमा होतो का हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे। जून महिन्याचा हप्ता हा
जमा होण्याआधीच. मात्र या योजनेच्या संदर्भात एक मंत्री गिरीश महाजन यांनी एक मोठे भाष्य केलेलं आहे. त्यांनी मोठं भाष्य कोणतं केलेलं ते देखील आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या पाहणार आहोत. मुख्यमंत्री गिरीश महाजन यांनी एक मोठं भाष्य देखील त्यांनी केलेलं आहे या योजनेच्या संदर्भात. आता पहा, अशी आहे की खरं तर विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुतीकडून लाडक्या बहिणींना 1500 रुपयेऐवजी 2100 रुपये दिले जातील अशी घोषणा करण्यात आलेली होती. मात्र आता नवीन सरकार स्थापित होऊन बरेच दिवस उलगडले आहेत, तरी देखील 2100 रुपये संदर्भात काही निर्णय करण्यात आलेला नाही. आता लाडकी बहिणींनो, हे सर्व टोटली तुमच्यावर डिपेंड आहे. आता पहा, तुम्ही मागणीच नाही करणार, तुम्ही जर मागणीच नाही केली सरकारला 2100 रुपयांची, सरकार कसं देणार हो मला ते पण सांगा ना. अगोदर सरकार 12व्या हप्त्याला उशीर करत आहे, 11व्या हप्त्याला देखील उशीर करत आहे. 11व्या हप्ते तर अर्ध्या निम्म्या महिलांच्या खात्यावरती पडलेला आहे, यात काही शंका नाही. फक्त राहिलेली बाब म्हणजे 12वा हप्ता. 12वा हप्ता देखील तुम्हाला लवकरात लवकर भेटेल. येत्या 15 ते 20 दरम्यान, 20 तारखेच्या दरम्यान, येत्या 20 तारखेच्या दरम्यान खात्यामध्ये पैसे हे तुमच्याला पडणार आहेत. परंतु गिरीश महाजन यांनी एक भाष्य केलं होतं की 12 हप्त्यासंदर्भात सरकारनं 2100 रुपयांच्या संदर्भात सरकार आता का टाकत नाही 2100 रुपये. सरकारनं तर सांगितलं होतं की 2100 रुपये टाकणार, परंतु या संदर्भात अर्थसंकल्पामध्ये अर्थसंकल्पामध्ये काही निर्णय झालेला नाही. सध्या तर तुम्हाला 2100 रुपये येणार नाही. तुम्हाला 2100 रुपये पाहिजे असतील तर तुमची उत्सुकता पाहिजे सरकारकडे तुम्ही मागितले पाहिजे. सरकार तेव्हाच देणार, तर तुम्हाला असे भेटणार नाहीत. पहा, केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्रासोबतच महाराष्ट्र सरकारनेही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनेमध्ये महिलांच्या आर्थिक मदत व्हावी हाच हेतू सरकारचा आहे. आता पहा, महाराष्ट्र शासनाच्या अशाच काही योजनेसंदर्भात आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. आता पहा, खूप महत्त्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र सरकारने महत्त्वाच्या योजना देखील या ठिकाणी नवीन योजना देखील सुरू केलेल्या आहेत. त्या योजना कोणत्या आहेत आपण त्या पाहणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आता पहा, ही तर सुरू आहेच. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. या पैशामुळे लाडक्या बहिणींना आर्थिक मदत मिळते. यासाठी काही पात्र निश्चित करण्यात आलेले आहेत. या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. आता पहा, पुढील अपडेट अशी आहे की नवीन योजना सरकारनं या ठिकाणी सुरू केलेली आहे. तर नवीन योजना कोणती आहे? लेक लाडकी योजना. लेक लाडकी योजना ही योजना सरकारनं आता सुरू करण्यात आलेली आहे. लेक लाडकी योजना योजनेत मुलींना शिक्षणासाठी मदत केली जाते. लेक लाडकी योजनेतून मुलींच्या शिक्षणासाठी वयानुसार पैसे दिले जातात. या योजनेसोबत तब्बल 1 लाखापर्यंत मुलींना मदत दिली जाते. मुलगी जन्माला आल्यापासून 5,000 रुपये गेल्या 6,000 रुपये आणि 6वीत गेल्यावर 6,000 रुपये दिले जातील असं सरकारनं या ठिकाणी पात्र सांगितले आहे. अशा महिला या ठिकाणी मुली पात्र आहेत. दुसरी आहे मातृवंदना योजना. ही देखील महत्त्वाची योजना आहे. ही दुसरी योजना आहे, सरकारनं चांगल्या रीतीने पार पाडत आहे. सविस्तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता की खूप महत्त्वाची ही देखील योजना आहे. दुसरी अशी आहे सुकन्या समृद्धी योजना. ही देखील महत्त्वाची योजना आहे. ही देखील तुम्ही पाहू शकता की चांगल्या रीतीने सरकार पार पाडत आहे. असं सर्व मी तुम्हाला एकत्रितरित्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले. फक्त लाडक्या बहिणींनी तुम्हाला एक काम करायचं आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू दे आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर भेटत असते का नाही. मग लवकरात लवकर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. 3,000 रुपये येणार. स्वतः अपडेट सांगितली होती की स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितली होती की त्या 48 तासांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणारे आहेत. जून महिन्याचे 1500 रुपये सुरू. 18 जूनची अपडेट होती, खूप महत्त्वाची अपडेट होती. महिलांना नवीन योजना देखील मी सांगितलेल्या आहेत. या योजना सुरू झाल्या आहेत. लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही. 100% हे पैसे तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती पडणारे आहेच. फक्त तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लवकरात लवकर लाईक करून घ्या. कारण लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू दे आपल्या चॅनलला भेटत असते. जर मे महिन्याचे पैसे आले असतील तर तुम्ही कमेंट करा की दादा या ठिकाणी मे महिन्याचे पैसे आलेले आहेत. जर आले नसेल तर तुम्ही नाही कमेंट करा. चला तर भेटूया नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.